नमस्कार मित्रांनो, मी आता जॉगर्स पार्क मध्ये आहे आणि गार्डन मध्ये कोणत्याही प्रकारचं कोणत्याही कामासाठी अनधिकृत बांधकाम करता येत नाही, तरी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बघा एवढं मोठं हे अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि इथली झाडं तोडून आहे, इथे पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे आणि पर्यावरणप्रेमी सगळ्या नागरिकांचा इथे विरोध आहे। त्यामुळे एवढे सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण समजून घेऊया आणि आयुक्तांचा लवकरात लवकर दौरा करून आपण हे अनधिकृत बांधकाम थांबलं पाहिजे, डिमॉलिश झालं पाहिजे, अशा प्रकारची इथली भावना आहे। एवढे सगळे लोक आहेत आणि हे अचानक म्हणजे आपण फ्लॅश मॉब म्हणतो की नाही तसं जमलेलं सगळा कार्यक्रम आहे। आम्ही सकाळी फिरायला आलो, चर्चा झाली आणि विषय पुढे लागलेला आहे। तर इथले स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत, इथले सगळे पर्यावरणवादी कार्यकर्ते सुद्धा आहेत। ताई, अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी होतंय, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध आहे, तुमचे या संदर्भामधले काय मत आहे? खऱ्या अर्थाने आम्ही जानेवारीत 15 तारखेला इलेक्शन झाली आणि तेव्हापासून अतिक्रमण विभाग असेल, आपला फळशेत्री कार्यालय, कमिशनर असतील, त्यांचा पाठपुरावा करतोय की हे अनधिकृत बांधकाम कोणाचं आहे। तर ढकलाढकली चालली आहे। स्थापत्यवाले म्हणतात आम्हाला माहित नाही, अतिक्रमण विभाग म्हणतोय उद्यानवाल्याचं काम आहे, उद्यान स्थापत्य म्हणते की आम्हालाही माहित नाहीये, आमदारनीतून काम चाललंय। पण इव्हन आमचे आमदार महेश लांडगे यांच्याही कानावरती घातल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। तर येत्या काळात प्रशासन म्हणतं की आम्ही कारवाई करू, पण जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा 4 पिलर होते, आता हे 15 पिलर झालेत आणि वरच्यावर वाढत चालले, तर हे स्टॉप तरी व्हायला पाहिजे। तर परवा पण आपल्या इथल्याच नागरिकांनी जवळ 100 नागरिकांनी एक पत्र लिहून म्हणजे 10 दिवसापूर्वी दिलेलं आहे कमिशनरला। तर काल कमिशनरची पण व्हिजिट झाली, नागरिक पण त्यांना भेटलेले आहेत। तर कमिशनरने सांगितलं मी सरप्राईज व्हिजिट करतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका। तर असा आता हा जो जॉगर्स पार्क आहे तो खऱ्या अर्थाने म्हणजे प्रभाग 11चाच नाही, तर आजूबाजूला चिखली असेल, खाली कुदळवाडी असेल, या सगळ्यांचाच एक ऑक्सिजन पार्क सारखा याचा उपयोग होतो। इथे जवळजवळ 200 ते 300 मुलं सकाळी पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिसला येतात, व्यायामाला येतात आणि अशी जागा आपल्या इथे कुठेच नाहीये। आणि ही जागा जर आपण वाचवली नाही तर आज एक इथं बांधकाम होतंय, उद्या दुसरं होईल, परवा तिसरं होईल आणि अशा स्पेस राहणारच नाहीत। आज आपल्या घरकुल सारखा प्रोजेक्ट आहे, आर्थिक दुर्बल घटकासाठी बांधलाय गव्हर्नमेंटनी, तर तिथं पण तीच अवस्था आहे। जर आपण आवाज नाही उठवला आणि तुम्ही सगळे शांत झालात तर उद्या आपल्याला श्वास घ्यायला पण जागा कुठे ठेवणार नाहीत ही लोक। तर ह्या अशा बांधकामांवरती त्वरित कारवाई झाली पाहिजे आणि नुसती कारवाईच नाही तर त्यांच्यावरती पण फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत की आपल्या कॉर्पोरेशनच्या जागेमध्ये येऊन कोणी आणि जे ते सुरक्षा रक्षक असतील किंवा जे अधिकारी असतील त्यांना पण प्रशासनाने निलंबित केलं पाहिजे। अशा अधिकाऱ्यांचा काहीच उपयोग नाहीये, हे शहराचं बकालीकरण करतायत। तर यांना इथे नोकरी करण्याचा आणि त्यांना पेमेंट देण्याचा काहीच यांना घेण्याचाच अधिकार नाहीये। तर आपण पाहूयात, सेक्युरिटी तर इथली पहिले बदलली गेली पाहिजे, कारण सुरक्षा रक्षक असताना मटेरियलच्या गाड्या येत आहेत, काम होते, तर हे सगळं सुरक्षा रक्षकाचं आणि उद्यान विभागाचं आहे। तर यातले सगळे अधिकारी आणि सुरक्षा रक्षक पहिले निलंबित केले पाहिजेत। बघू आता, काल तर चर्चा झाली आयुक्त साहेबांशी। आपल्या शहराला म्हणजे पर्यावरणाची, आता गार्डन्सची, झाडाझुडपांची खूप गरज आहे। एक काळामध्ये हे टेम्परेचर 32 डिग्री असायचं, आता ते 42 डिग्रीवरती गेलेलं आहे। 45-50 पर्यंत गेले तर माणसं अगदी घरात बसूनच होरपळून मरतील, ती वाट आपण बघायची का, असा प्रश्न आहे। इथे मुलांना जॉगर्स पार्कमध्ये हे मातीचा ट्रॅक असणं खूप आवश्यक असतं, कारण आपल्या ज्यावेळी आपण सिमेंटच्या ट्रॅकवरती चालतो त्यावेळी आपले गुडघे जे आहेत ना ते खराब होतात आणि म्हणून मी अनेक देशांमध्ये, अमेरिका, रशिया, अगदी युरोपच्या देशांमध्ये मी बघितले तिथे मातीचेच ट्रॅक असतात। फक्त इथे हे धूळ उडू नये म्हणून याच्यावरती लॉन पण टाकणं गरजेचं आहे, म्हणजे जिथं जे करायचं ते सोडून भलत्याच गोष्टी इथं चाललेल्या आहेत। आणि सार्वजनिक ठिकाणी गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारे बांधकाम करता येत नाही। ते तुम्ही जिम म्हणा, तुम्ही मंदिर म्हणा, समाज मंदिर म्हणा, तुम्ही योगाचं म्हणा, असं आरसीसी स्ट्रक्चर करता येत नाही कोणत्याही कारणासाठी, परमिशनच मिळत नाही, विदाऊट परमिशनच करतायत ना ते, त्याच्यामुळे गार्डन मध्ये तशीही परवानगी देता येत नाही। जर कोणी म्हणत असेल की आम्ही भविष्यात परवानगी घेऊ तर ते शक्य नाही। आणि योगायोगानं काल परवा महापौरांनी जी मुलाखत दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की ज्या प्रकारे कुदळवाडीमधले अनधिकृत धार्मिक स्थळं पाडलेली आहेत, प्रार्थना स्थळं पाडलेली आहेत, तसं या शहरामध्ये कोणतंही सार्वजनिक जागेवरती अनधिकृत बांधकाम ठेवणार नाही। मग ते धार्मिक असो, प्रार्थना स्थळ असो, काय असो, नंतर तोडायचं झंझट करण्यापेक्षा ऑलरेडी अशा प्रकारचं कोणी बांधकाम करताना थांबवलं तर पुढे भविष्यामध्ये वाद होणार नाहीत, अडचणी होणार नाहीत, हे सुद्धा लक्षात घ्यावं। लवकरच आपण इथे आयुक्तांचा, महापौरांचा दौरा आयोजित करू। सकाळी 7-7:30ला बघा एवढे सगळे लोक जमलेले आहेत, एवढे सगळे पर्यावरणाची अवेअरनेस आज या शहरामध्ये आहे आणि हे सर्व लोक उद्या परवाच, मला वाटतं सोमवारीच आयुक्तांच्या भेटीला सगळे येणार आहेत आणि हा प्रश्न गांभीर्याने त्यांच्या कानावर टाकून हे आपल्याला पाहावं लागेल, कारण आपल्या या शहरामध्ये असं अनेक ठिकाणी होत आहे, झाडं तोडली जात आहेत, नदीमध्ये भराव टाकला जात आहे आणि वैयक्तिक लाभासाठी काही निवडक लोक हे उद्योग कुटाने करतात, परंतु त्याचा परिणाम मात्र अख्ख्या शहराला भोगावा लागतो। पुढच्या पिढीला आपल्याला झाडं शिल्लक राहणार नाहीत, ऑक्सिजन शिल्लक राहणार नाही, ही भयानक परिस्थिती आहे। आणि सकाळी सुट्टीच्या दिवशी
एवढे लोक एकत्र येणं मला वाटतं हेच खरं पर्यावरणाबद्दल नागरिकांच्या मनामध्ये असलेली जागृती हे त्याचं कारण आहे. आणि अशा उपक्रमाला कोणत्याही राजकीय पक्षाने, कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याने पाठिंबा देता कामा नये. अनधिकृत बांधकामाला जर कोणी पाठिंबा देत असेल तर डेफिनेटली त्याची कायदेशीर गाठ आहे आणि मग काय सुट्टी होणार नाही. जर कोणी अशा अतिक्रमण केलं तर त्याच्यावरती कारवाई. याच्यामध्ये विटा पुरवणारे, बांधकाम करणारे, सळ्या पुरवणारे, सिमेंट पुरवणारे आणि याच्या पाठी जे कोणी असतील या सर्वांवरती MRTP ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो आणि आपण कायद्याने तो करू. कारण जर स्ट्रक्चर इथं होतंय तर याच्या अर्थी याच्या पाठीमागे कोणतरी आहे. आपण CP ऑफिसला पण जाऊया आणि CP ऑफिसला गेल्यानंतर आपण तसा अर्ज करून DG पर्यंत जाऊया. आणि असं जर कोणी सार्वजनिक ठिकाणी दिवसा ढवळ्याचं अतिक्रमण करून जर बांधकाम करत असेल आणि एवढ्या नागरिकांचा विरोध आहे तर त्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागेल. आणि लक्षात ठेवायचं, इथं कोणी व्यक्ती राजा नाही, इथं जनताच राजा आहे. इथे प्रजा हीच सर्वस्व आहे आणि जनतेचा विरोध करून, निसर्गाचं नुकसान करून, पर्यावरणाचं नुकसान करून, पर्यावरण प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 याचं सुद्धा उल्लंघन आहे. या 2 कायद्यांमध्ये कडक शिक्षा आहेत. मला वाटतं आयुक्तांनी लवकरात लवकर दौरा करावा, हे बांधकाम निष्कासित करावं आणि जे कोणी अशा प्रकारच्या बांधकामाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ देत आहेत, आर्थिक असेल किंवा वस्तुरूपाने असेल, सेवा रूपाने असेल किंवा बाकी माध्यमातून, अशा सर्वांवरती कायदेशीर कारवाई MRTP ऍक्ट आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 अशा दोन्ही अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या छोट्याशा प्रतिनिधिक निषेधाचं रूपांतर एका मोठ्या मोर्चामध्ये होईल आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका वादळाला सुरुवात होऊ शकते. त्याच्या अगोदर महापौरांनी इथं दौरा करावा, आयुक्तांनी दौरा करावा. आणि हेच गार्डन नाही, या शहरातील सर्वच गार्डन अशा प्रकारच्या अतिक्रमणापासून मुक्त केली पाहिजेत. कारण ही गार्डन्स पशुपक्ष्यांसाठी सुद्धा आहेत. इथं लोकांचा गोंगाट, इथं लोकांचा आरडाओरडा, त्यांचा आदिवास जर आपण खराब केला तर उद्या आपला आदिवास खराब होणार आहे. आज आपण त्यांचं जर आयुष्य खराब केलं, पशुपक्ष्यांचं, प्राण्यांचं, तर उद्या आपलं आयुष्य सुद्धा खराब होणार आहे. आपली हिंदू संस्कृती निसर्गालाच देव मानणारी आहे. आपण पर्वत असतील, डोंगर असतील, नद्या असतील, झाडं असतील, झुडपं असतील, पशु पक्षी असतील, आपण उंदराला देव मानलं, आपण कुत्र्याला देव मानलं, आपण गाईला देव मानलं, आपण कबुतराला देव मानलं, आपण अगदी वटवा आपलं हे ना घुबड त्याला देव मानलं. आपण सर्व पशुपक्ष्यांना जगवणारा आपला धर्म आहे. आणि जर कुणी त्याच्या विरोधात जात असेल तर तो धार्मिक द्रोह सुद्धा आहे, ते अध्यात्माच्या सुद्धा विरोधात आहे. आणि महावीर असतील, बुद्ध असतील, राम असतील, ह्या सगळ्यांचं जे चरित्र घडलेलं आपण पाहतो ते जंगलाच्या साह्यानं घडलेलं आहे, वनाच्या साह्यातून घडलेलं आहे. आणि म्हणून हा निसर्ग वाचवणं म्हणजेच आपण खरे रामाचे भक्त आहोत, आपण खरे बुद्धाचे अनुयायी आहोत, आपण महावीरांचे अनुयायी आहोत, हे त्याच्यातून सिद्ध होतं. आणि म्हणून आपण खरे सुजाण नागरिक जे जमलेले आहेत या सर्वांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड शहरातील 203 गार्डनमध्ये कुठेही कोणीचं अतिक्रमण असेल, कोणताही पक्षाचा असो, कोणीही पदाधिकारी असो, ही सगळी अतिक्रमणं काढली पाहिजेत. कारण या शहराला गरज ऑक्सिजनची आहे, या शहराला गरज झाडांची आहे, या शहराला पर्यावरणाचं तापमान कमी करण्याची आणि या शहरामध्ये भूजल पातळी वाढवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्या संदर्भात हे एवढे सगळे लोक सकाळी सुट्टीच्या दिवशी जमतात. मला वाटतं हीच खरी या ठिकाणची क्रांती आहे. आणि या ठिकाणी 4 नगरसेवक आहेत, त्यातल्या एकच नगरसेवक इथं हजर आहेत. बाकीच्यांना गांभीर्य आहे की नाही मला सांगता येणार नाही. पण ते जर हे आंदोलनात नसतील, त्यांनी जर नागरिकांच्या बाजूने नसतील तर उद्या त्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात असू शकतं, असं मी स्पष्ट तुम्हाला सांगतो. धन्यवाद.